ना त्यांना महाराष्ट्र समजगा ना देश समजगा, ना तत्व समजगा ना युती धर्म समजगा। अल्पसंख्याक आघाडी भारतीय जनता पार्टीमध्ये भारतीय जनता पार्टीची स्थापना 6 एप्रिल 1980 जेव्हा झाली तेव्हाच अल्पसंख्याक आघाडी हा भारतीय जनता पार्टीचा एक अविभाज्य भाग आहे। अल्पसंख्याक आघाडीच्या वतीने अल्पसंख्याकाच्या उत्सवामध्ये एक मान्य मोदीजींच्या नावाने या आनंद उत्सवामध्ये आपलं योगदान यावं आणि अल्पसंख्याकांच्याही मनामध्ये की हम आपके साथ है या भाव निर्माण व्हावा या दृष्टीने या ठिकाणी ही भेटवस्तू प्रेम भावाने दिल्या जात आहे। आणि कोणी सांगितलं हो की भारतीय जनता पार्टी मुस्लिम बांधवांच्या विरोधात आहे? APJ अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती कोणी केलं? भारतीय जनता पार्टीने केलं। हे यांना लक्षात का राहत नाही? आज त्यांच्या मनात फक्त आणि फक्त एक भीती निर्माण झाली आणि ती भीती म्हणजे की आता आपल्यापाशी जे कोणी मुस्लिम बांधव मतदार भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध आपण जे काही विष ओकतो त्या कारणाने जे मुस्लिम मतदार आपल्या मागे आहेत थोडेसे तेही कदाचित आता माननीय मोदीजींच्या सोबत जातील या भीतीपोटी निराशेपोटी अशी वक्तव्य माननीय उद्धवजी करताय। त्यांच्या वक्तव्याकडे माझे विश्वास आहे की कोणीही विशेष लक्ष देणार नाही। मग सौगाते मोदीमुळे आता भाजपच्या हिंदुत्वाचं काय असं देखील उद्धव ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे। तुम्हाला कोणी सांगितलं की भाजपचे हिंदुत्व म्हणजे फक्त हिंदूंची बाजू घेणं म्हणजे हिंदुत्व नव्हे। हिंदुत्व म्हणजे सहिष्णुता, हिंदुत्व म्हणजे वसुधैव कुटुंबकम, हिंदुत्व म्हणजे सर्वांना समान वागणूक देत पुढे निघायचं। पण अफजल गुरुला फाशी देऊ नका असं निवेदन द्यायचं नाही। हिंदुत्व याचा अर्थ जे दुष्ट आहे आतंकी आहे त्या औरंगजेबाची बाजू घ्यायची नाही, हे हिंदुत्व आहे। पण APJ अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती बनवताना कधी धर्म पाहिला नाही। अटल अडवाणी सिकंदर बख्त फोड़ दो काँग्रेस के सत्ता का तख्त हा भाव घेऊन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काम केलं। तेव्हा अटल अडवाणी सिकंदर बख्त हे मुस्लिम होते, आमच्या सोबत होते। नकवी आमच्या सोबत राहिले आहे, आमच्या सोबत शाहनवाज हुसेन राहिला आहे। आज या महाराष्ट्रामध्ये पाशा पटेल पासून अनेक मुस्लिम कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राहिले आहे। आणि म्हणून उद्धवजी हिंदुत्वाबद्दल तुमच्या सर्टिफिकेटची कृपया आवश्यकता नाही। तुम्ही आपला पक्ष पहा, पक्ष टिकवण्यासाठी वेळ खर्च करा। उद्धव ठाकरे इसे सत्ता जिहाद भी कह रहे हैं और पूछ रहे हैं कि क्या बिहार चुनाव के बाद भी इसी तरह से ये सौगाते मोदी के किट मुसलमानों को बांटे जाएंगे? नहीं, मनात प्रश्न घेऊन झोप बिगड़ू नका। आप आपके मन में प्रश्न रखकर आपकी नींद खराब मत करिए। हमारे अल्पसंख्याक आघाड़ी के अध्यक्ष का फोन नंबर हम देने को तैयार है, उनसे पूछ लीजिए कि अगले साल भी वो बांटेंगे क्या। बेमतलब की नींद क्यों खराब कर रहे थे भाई? उद्धव ठाकरे असंही म्हणतात की मुस्लिम समाजासंदर्भात हिंदी उद्धव ठाकरे जब ये कहते हैं बटेंगे कटेंगे का नारा देते हैं वो सौगाते मोदी कर रहे हैं। भैया बटेंगे तो कटेंगे यानी देश का कोई भी जात हो धर्म हो, ये कांग्रेस या उद्धव जी जैसे पार्टियों के लोग जो बांट देते हैं तो इसीलिए उन्होंने कहा बटेंगे तो कटेंगे। आतंकवादियों को साथ मत दो, बॉम्ब स्फोट के आरोपियों को साथ मत दो। आप जो लोग इस देश को धोखा पहुंचाते हैं उनकी वकील बिना फीके मत बनो। ये है बटेंगे तो कटेंगे यानी कि हिंदू मुस्लिम सिख ईसाई इस पे बटेंगे तो कटेंगे थोड़ी कहा है। APJ अब्दुल कलाम को राष्ट्रपति बनाए तो इसका मतलब तो सीधा है ना कि हम मुस्लिम भाइयों को अपने से दूर और अलग नहीं मानते। देखो, हिंदुत्व पे सवाल उठाने वाले वो लोग हैं जिन्होंने कांग्रेस के साथ जाकर 24 अक्टूबर 2019 को हिंदुत्व को बाय बाय किया, वो लोग हैं। वो प्रश्न पूछने का अधिकार उनको नहीं है। 10वीं फेल विद्यार्थी PhD वालों की इंटरव्यू नहीं ले सकता। एक विषय असा होता की उद्धव ठाकरे असंही म्हणतात की एकीकडे तुम्ही मुस्लिम समाजाच्या संदर्भात तुमचेच नेते अगदी द्वेषपूर्ण विधानं करतात, मशिदीमध्ये घुसण्याची भाषा करतात आणि दुसरीकडे अशा पद्धतीचा उपक्रम मुस्लिमांसाठी राबवला जातो। नाही, असं कधीच मोदीजी म्हणाले नाही, असं कधीच अमितभाई म्हणाले नाही, कधीच देवेंद्रजी म्हणाले नाही। कोणी सांगितलं? आमची अल्पसंख्याक आघाडी आमच्या पक्षात मग काय? अल्पसंख्याक आघाडी आहे ना।
प्यारे खान आयोगाचा अध्यक्ष आहे ना. याचा अर्थ काय? आमच्या पक्षात मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणावर आहे. असं कोणी सांगितलं की आमच्यामध्ये मुस्लिम बांधव नाही? हिंदुत्व याचा अर्थ की कोणत्याही धर्माच्या संदर्भामध्ये आपण राग द्वेष ठेवू नये. पण जे वाईट आहे त्या वाईटाला वाईट म्हणतो. रावण हिंदू आहे तरी पेटवतो, औरंग्या वाईट आहे तर त्यालाही आम्ही आमचा विरोध करतो. पण अबू आझमींनी हा प्रश्न उपस्थित केला की तुम्हाला आज किट वाटण्याची आठवण होते. तुमच्या मंत्रिमंडळामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये एकाही मुस्लिमाला तुम्ही स्थान दिलेलं नाहीये. नाही, तिथं स्थान देणे याचा अर्थ सन्मान करणं असा आहे का? पण मोठा निर्णय आम्ही केला ना की आम्ही अनुदानातून शिक्षणासाठी 700 कोटी रुपये मुस्लिम तरुण तरुणींना दिले. तुम्ही तर शहाबानो खटल्यामध्ये महिलांना, आमच्या मुस्लिम भगिनींना संरक्षण देण्याच्या ऐवजी संविधानाची तोडमोड केली. आम्ही तर तगाकचं संशोधन करून 9 कोटी आमच्या मुस्लिम बहिणींना संरक्षण दिलं. अन्यथा दुपारी 12 वाजता सूर्य मध्यावर असताना पतीने म्हणायचं तगाक आणि तेवढ्या दुपारी त्या माझ्या बहिणीच्या जीवनामध्ये अंधार निर्माण व्हायचा. तर आम्ही मुस्लिम बांधवांच्या विरोधात आहे असं कोणी सांगितलं? आज मुस्लिम बांधवांसाठी जी मदत माननीय मोदीजींनी या ठिकाणी 700 कोटी रुपये हे शिक्षणासाठी विशेष अनुदान दिलं. आमच्याही सरकारमध्ये तुम्ही बघितलं असेल की अल्पसंख्याक विभागाला मोठी मदत आपण दिली. पण मला वाटतं की असं म्हणणं अयोग्य आहे. लोकसभेमध्ये इमिग्रेशन बिल पास झाले. इमिग्रेशन बिल लोकसभेमध्ये पास झालेलं आहे. आता कोण घुसपेटी करताय, कोण विदेशी नागरिक भारतामध्ये येऊन राहत आहेत, त्या सगळ्या गोष्टींची आता माहिती घेतली जाणार आहे. खास करून बांगलादेशी जी घुसखोरी आहे त्याला आता कुठेतरी नियंत्रण येईल अशा पद्धतीचं जगामध्ये सर्वच देशात असं होतं. भारतात हे नवीन आहे. भारतात यासाठी नवीन आहे की या अगोदर काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारचा एकमात्र कायमचा धंदा असायचा सत्ता टिकाव, कैसे भी टिकाव. आपली सत्ता राहिली पाहिजे, बाकी देशाचं जे व्हायचं ते होईल. आणि म्हणून या दृष्टीने आता भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात असणारं NDA सरकार भारत माता की जय म्हणत देशाच्या सीमेची सुरक्षा व देशाची अंतर्गत सुरक्षा यामध्ये गंभीरपणे लक्ष देत आहे. कुणाल कामराचं एकंदरीत जे वक्तव्य समोर येत आहे, देवेंद्र फडणवीसांवर टीका केलेली आहे, एकनाथ शिंदे, अर्थमंत्री निर्मला सीतारामनवर टीका केलेली आहे, कनाल यांनी जे शिवसेनेचे नेते त्यांनी एक आज मुद्दा उपस्थित केला आहे, कारमध्ये तक्रार दाखल केली की टेरर फंडिंग आहे ते कुणाल कामरा यांना होत आहे. तशी तपास केला पाहिजे. जेव्हा टेरर फंडिंगच्या माध्यमातून अशी तक्रार आली असेल तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी गंभीरपणे ही तक्रार तपासलीच पाहिजे. यामध्ये 0 टॉलरन्स असलं पाहिजे. टेरर आणि आपल्या देशातले काही लोक हे संपर्कात असेल ते शोधूनच काढलं पाहिजे. याच्यामध्ये जर तर किंतु परंतु बट हे शब्द येताच कामा नये. एक दुसरा प्रश्न होता की मुंबईमध्ये काही संघटनात्मक बदल होता, ते अध्यक्षपद बदलण्याचं भाजपचं पण चाललेलं आहे, त्याविषयी काही त्याविषयी काय अजून मग विचारणा केली नाही. मुंबईचा गमतीचा भाग आहे. संघटनेची पदं बदलत असतात. संघटनेमध्ये आमच्या पक्षाची ही रीत आहे की 2 टर्मपेक्षा जास्त अध्यक्षपदावर कोणीही राहू शकत नाही. ही आमच्या संविधानातली तरतूद आहे आणि आम्ही काँग्रेससारखं संविधान विरोधी कोणतीही कृती करत नाही. आम्ही संविधानाच्या अधीन राहून प्रत्येक काम करतो, ते पक्षाचं असो, देशाचं असो आणि राज्याचं असो. नाही, माझा याच्यावर अभ्यास नसेल नाही. मी काही इतिहासकार नाही आणि मला काही पुस्तकं इतिहासाची फक्त मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातच वाचतो आहे सध्या आणि सांस्कृतिक मंत्री असताना. आता वाघ्या कुत्र्याच्या संदर्भातलं कोणतंही पुस्तक मी वाचलं नसलं नाही. त्यावर अधिकारवाणींनी बोलणं हे काही मला योग्य वाटत नाही. उद्धव ठाकरे हे आधुनिक काळाचे जे औरंगजेबाची प्रतिक्रिया नरेश म्हस्केने दिली आहे. त्यांनी शेवटच्या वेळी बाळासाहेबांच्या शेवटच्या वेळी त्यांनी बाळासाहेबांना देखील खूप त्रास दिला आहे असं त्यांच्याकडून जी वक्तव्य करण्यात आले त्या सर्व वक्तव्याकडे कसं पाहतात? नाही, मग यावर काही प्रतिक्रिया यासाठी द्यायची नाही. यावर नरेश म्हस्के साहेब जास्त सांगतील, कारण ते त्यांच्या पक्षात होते. मी त्यांच्या पक्षात कधीच नव्हतो. त्यामुळे ते आधुनिक काय आहे प्रश्नचिन्ह, तर हा माझ्या सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न आहे. तो सवाल ये है कि जब सौगातें मोदी आप देते हैं तो ऐसे में विपक्ष से सवाल करता है, खासकर उद्धव जी ये सवाल खड़े कर देते हैं कि आप तो मुसलमानों के लिए कह रहे थे कि हिंदू की गाय ले जाएंगे, आपका माथे का सिंदूर ले जाएंगे, और दूसरी आप ये देते हैं सब कुछ सत्ता के लिए आप कर रहे हैं. भैया, हमारे पार्टी में आज नहीं 6 अप्रैल 1980 से अल्पसंख्यक आघाड़ी रही है और अल्पसंख्यक आघाड़ी के अध्यक्ष ये हमारे मुस्लिम भाई और बहन रहे हैं.
हमारे सरकार में भी नजमा हेपतुल्ला बहन ये हमारी मंत्री रही है, ये गलत फहमी निकाल दीजिए। हमारे इसमें भी शहनवाज हुसैन से लेके नकवी जी से लेके कई लोग हमारे पार्टी में रहे हैं। अभी हमने आनंद का शिदा हमने दिया तो वो तो एक ही बार दिया ना, इसके पहले कब दिया था? हमारी सरकार तो 1419 थी। तो कभी तो भी कोई बात कोई हमें ध्यान में ला देता है, उसके बाद उसकी शुरुआत होती है। तो ऐसा पूछना कि अभी क्यों दे रहे, इसके पहले क्यों नहीं दिया, अब लाड़की बहन योजना अभी दी क्यों? तो मध्य प्रदेश की योजना के बाद ध्यान में आया कि योजना अच्छी है तो हमने उसका अनुकरण किया। तो मुझे लगता है ऐसे प्रश्न पूछने वाले जो लोग होते हैं ना, तो ये कहाँ से आते हैं ऐसे लोग, ऐसे कहने की आवश्यकता होती है। तुम्ही विरोधकांवर टीका नाही दूसरा सवाल ये है कि जो कुणाल कामरा कॉमेडियन है वो भी निर्मला सीतारमण की भी कॉमेडी करते हैं, उनके ऊपर उन्होंने गाना बनाया जिसमें वो कहते हैं कि जो वीडियो है उसमें उन्होंने कहा है कि साड़ी पहन के एक जो औरत है वो किस तरीके से देश को कंगाल कर रही है, इस तरीके के ऊपर वीडियो है। कुछ नहीं, कानून उसके जीवन को एक दिन कॉमेडी बना देगा। कई बार कुणाल कामरा जो है विपक्ष की रैलियों में भी नजर आए हैं, लोग वो उनका कहना है कि वो कॉमेडियन है तो उन्हें इस तरह के जोक करना की आजादी है, लेकिन वो विपक्ष के रैलियों में भी नजर आते हैं और सुधा मूर्ति, अंबानी इस तरह के बड़ी पर्सनैलिटी पर भी जो है कमेंट करते हैं। तो ये प्रायोजित देखो ऐसा है नहीं, वो तो मुझे पता नहीं, वो तो गृह विभाग का काम है, नहीं तो मुझे भी फिर पुलिस विभाग से सैलरी लेनी पड़ेगी। ये काम मेरा नहीं है, ये काम पुलिस विभाग का है। और आदरणीय गृह मंत्री, आदरणीय मुख्यमंत्री इस विषय को गंभीरता से ले कि वो जो कॉमेडी कर रहा है वक्त के साथ में उसकी इंटीग्रिटी डाउटफुल है। देखो कॉमेडी करना तो ये सहजता से लिया जाता है जब कॉमेडी करने वाले की इंटीग्रिटी डाउटफुल नहीं होती। उसकी इंटीग्रिटी डाउटफुल है, वो ये जो कॉमेडी कर रहा है वो सहजता से नहीं कर रहा है, उसके मन में कुछ तो जहर है, कुछ तो षड्यंत्र है, उस षड्यंत्र के आधार पे वो कॉमेडी कर रहा है। तो पुलिस ने उसके जीवन की कॉमेडी कर देना चाहिए, वो पुलिस की जिम्मेदारी है। नागपुर हिंसा में जो आरोपी गिरफ्तार किए गए हैं उनको लेकर अबू आजमी कहते हैं कि वो सभी मासूम बच्चे हैं। हाँ ठीक है, इसी में सर एक अबू आजमी जी को सभी मासूम, औरंगजेब भी बड़ा मासूम लगता था, तो बाकी भी मासूम लगेंगे, वो तो उनके आंखों का है। अब हमने जीआर निकाला है, ऐसे लोगों को सरकार के पैसों से चश्मा खरीद के देंगे। सर इसी में नागपुर दंगों में क्राइम ब्रांच की जांच आगे बढ़ी है और बांग्लादेश की नागरिकों का भी उसमें होने का जो है दावा क्राइम ब्रांच की तरफ से किया जा रहा है। नहीं तो फिर विश्वास रखो ना भाई, अब क्राइम ब्रांच पे भी आप लोग विश्वास नहीं रखोगे, पुलिस पे भी नहीं रखोगे। कल मुझे वो आदित्य जी के मौसेरी भाई, उन्होंने बहुत अच्छी बात बोली सभागृह में, सीबीआई पे विश्वास रखना चाहिए। कल उन्होंने कहा ना सीबीआई पे विश्वास रखना चाहिए, मैंने टाइम भी नोट कर लिया, मेरे डायरी में लिख भी लिया। कभी ऐसा उद्धव जी अगर कहेंगे तो मैं उद्धव जी को वो कागज सभागृह के भेजने वाला हूँ। अच्छा कहा उन्होंने, वो सगळे मौसी के बेटे है। सर कामराकडून प्रतिक्रिया आली आहे की आम्ही यूएसला वगैरे जाऊन सुद्धा आमचे कॉमेडीचे शो आहे ते करतो, तिकडे देखील आरएसएसचे समर्थक आहे, तिकडे देखील भाजपाचे समर्थक आहे, मात्र आम्ही तिकडे जाऊन तेव्हा अशी कॉमेडी करतो तेव्हा आम्हाला काही विरोध दर्शवला जात नाही, मग भारतात असा का विरोध दर्शवला जातो? त्याला प्रश्न विचारण्याचा अधिकारच नाही। आता वातावरण कोणतं आहे, आता तुम्हालाही माहित आहे की एक आमच्या महाराष्ट्र भगिनी केतकीताई चितळे यांनी कोणाचं नाव टाकलं होतं का? तुम्ही 30 दिवस का जेलमध्ये टाकलं हो? तुम्ही त्या नेव्हीच्या रिटायर्ड अधिकाऱ्याला किती मारलं, डोगा फोडला? हे कुठं आहे? जे तुम्ही कराल तेच अनुकरण इतर लोक करतील, त्यामुळे हा प्रश्नच कुठं उपस्थित होतो। सीबीआय बद्दल तुम्ही एक वक्तव्य केलं आहे, काय आहे? वरुण सरदेसाईंनी सुद्धा नाही, काल वरुण सरदेसाईजी विधानसभेत बोलताना असं म्हणाले की सीबीआयवर तुम्ही शंका घेता। अरे सीबीआय जो रिपोर्ट देतो त्याच्यावर विश्वास ठेवा, सीबीआय ही स्वायत्त संस्था आहे। आणि मला ते ऐकून खूप आनंद झाला की अनेकदा जे मावशीच्या मिस्टरांना समजत नाही ते वरुणजींनी सांगितलं की सीबीआयवर विश्वास ठेवला पाहिजे, आणि तो कागद जो आहे तो रेकॉर्डमध्ये आलाय। तुम्ही विरोधकांवर जोरदार टोल पडताय, पण विरोधक जे आहेत ते तुमच्या प्रती जरा खुश आहेत, कारण ज्या पद्धतीने तुम्ही विधान भवनामध्ये विधानसभेमध्ये सत्ताधाऱ्यांना आरसा दाखवण्याचा तुमच्या भाषणातून खास शैलीमधून प्रयत्न केला, त्यामुळे तुमच्याबद्दल त्यांच्याकडे खूप सॉफ्ट कॉर्नर आहे। सबका साथ, सबका विश्वास, सबका सम्मान आम्हाला सांगितलं आहे ना माननीय मोदीजींनी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.